Friends, once again welcome to all of you English language and literature learning, that is E3L Academy. Friends, we had started the learning of the lessons of 11th standard. We have already completed few lessons. Today we are going to begin with the fourth lesson, that is 1.4 Pillars of Democracy Part 1. अजूनही कोणी बाकीच्या कविता 11वीच्या सुरुवातीच्या त्या जर बघितले नसतील ते व्हिडिओ बघा आणि सुरुवातीचे 2-3 लेसन जे झालेले आहेत तेही बघा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. जास्तीत जास्त मुलांपर्यंत, ग्रामीण भागातील तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, कारण त्यांच्यासाठी हे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहेत. आपण बघणार आहोत 1.4 हा लेसन. आपण ज्यावेळेस एखादा लेसन शिकत असतो त्यावेळेस आपण काय शिकत असतो? आपण व्होकॅब्युलरी शिकतो, आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन शिकतो, वेगवेगळे छान छान वाक्य असतात त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं, ते वाक्य कशी बनलेली आहे त्यावरून आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन शिकतो. त्या वाक्यांमध्ये आलेले महत्त्वाचे शब्द जे असतात त्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो, ते आपण शिकत असतो. त्यानंतर ग्रामर हा एक महत्त्वाचा भाग असतो जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक वाक्यामधून आलेला असतो. तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि जे काही वाक्यातून अर्थबोध होतो त्याला आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, त्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. आणि सर्व लेसन्स वगैरे जे आपल्याला आलेले असतात त्याचा मूळ उद्देश असतो लँग्वेज स्टडी. भाषेचा आपला अभ्यास व्हायला हवा, भाषा आपण समजून घ्यायला हवी, कशा पद्धतीने एखादी फॉरेन लँग्वेज वेगवेगळ्या लेसनच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून वापरली जाते त्याचा अभ्यास करून आपण स्वतः त्या भाषेत एक्सप्रेस करायचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा असते. आता हा जो लेसन आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, हा अत्यंत इम्पॉर्टंट लेसन आहे. त्याचा संबंध आहे आपल्या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा हा लेख आहे. आणि हे लेखक म्हणून या धड्याचे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत, म्हणून त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती या ठिकाणी आलेली आहे ती आपण समजून घेऊ. त्यांचा जन्म झालेला होता 14 एप्रिल 1891ला, 1891. 14 एप्रिल ही तारीख सर्वांना माहिती असतेच, परंतु वर्ष बऱ्याच जणांना माहिती नसतं, ते आता लक्षात ठेवायचं आहे. 1891. आणि त्यांचा जन्म कुठे झाला होता? इन द टाउन अँड मिलिटरी कॅन्टॉनमेंट ऑफ महू. आता ही एक महत्त्वाची माहिती आपल्याला माहिती असेल की नाही माहीत नाही, पण सांगतो. त्यांचे जे वडील होते ते मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमध्ये सुभेदार या पदावर, म्हणजे त्यावेळेस भारतीयांना जे उच्च पद मिळायचे त्यातले सर्वोच्च पद मानलं जायचं सुभेदार, या पदावर त्यांचे वडील नोकरीला होते. आणि मग महूच्या मिलिटरी कॅन्टॉनमेंटमध्ये, म्हणजे जसं तुम्ही टाउनशिप वगैरे नाव ऐकलं असेल, ओझर वगैरे, ओझर टाउनशिप, किंवा अजून कुठलाही तुम्ही मिलिटरी कॅम्प बघितला असेल, माहिती असेल, जाणून असाल, तर अशाच प्रकारचा मिलिटरी कॅम्प असतो ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असते सैनिकांसाठी, त्याला कॅन्टॉनमेंट म्हणतात. आणि महूचा जो मिलिटरी कॅन्टॉनमेंट होता मध्य प्रदेशमधला, त्या ठिकाणी 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. या महूला आता कोणत्या नावाने ओळखलं जातं? डॉक्टर आंबेडकर नगर या नावाने ओळखलं जातं. ही गॉट इज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई. डिग्री म्हणजे काय तर ग्रॅज्युएशन. त्यांना जी ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाली ती त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून मिळवली. कुठे आलं एल्फिन्स्टन कॉलेज? मुंबईमध्ये आहे. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन्ड द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ते विदेशात गेलेले होते उच्च शिक्षणासाठी. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी आपली डॉक्टरेट मिळविलेली आहे. त्यानंतर USA अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातून सुद्धा त्यांनी आपलं उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आणि अत्यंत दर्जेदार शिक्षण घेऊन ते भारतात परत आले होते आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारची सेवा भारतीयांची केलेली आपल्याला दिसून येते. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे असं लक्षात आलं
आणि इंग्रजांनी ते मान्य केलं. मान्य केल्यानंतर 1947 साली एक अंतरिम सरकार गठीत करण्यात आलेलं होतं आणि त्या सरकारमध्ये कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड त्या काळातल्या नेत्यांनी केलेली होती आणि त्या नेत्यांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी होती की भारतासाठी एक संविधान निर्माण करणं. मग संविधान निर्माण करण्याची जी एक प्रक्रिया होती, त्या प्रक्रियेत एक महत्त्वाची कमिटी होती, ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. आणि या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती आणि हे अत्यंत महत्त्वाचं टास्क त्यांच्याकडे सोपवलेलं होतं. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न पोस्थमसली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी जी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केलेली होती, ती कामगिरी, त्यांचं जे डेडिकेशन होतं, त्यांचं जे कमिटमेंट होतं भारतीयांच्या कल्याणासाठी म्हणजे वेलफेअर ऑफ अवर कंट्री, त्या त्यांच्या अत्यंत उच्च प्रकारच्या कामगिरीसाठी त्यांना भारतरत्न हा अवॉर्ड देण्यात आलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फॅसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आपल्याला माहीतच आहे की भारतीय संविधान जे बनलेलं आहे त्या संविधानामध्ये अमेरिकेचं संविधान, त्यानंतर इंग्लंडचं संविधान आणि जर्मनी, फ्रेंच या देशातलं संविधान यांचा सखोल अभ्यास करण्यात आलेला होता आणि त्या संविधानांमधून अत्यंत काही महत्त्वाचे व्हॅल्यूज आपण स्वीकारलेले होते. त्यातले महत्त्वाचे व्हॅल्यूज होते लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या तिन्ही प्रकारच्या व्हॅल्यूजवर अत्यंत श्रद्धा होती, महत्त्व होतं. त्यांना ते आपल्या देशासाठी फार आवश्यक वाटत होते आणि म्हणून संविधान बनवताना त्यांनी या तिघं व्हॅल्यूजला प्रचंड प्रमाणात महत्त्व दिलं आणि आपल्या संविधानात त्याचा समावेश करण्यात आला आणि आपल्या भारतीयांना लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या व्हॅल्यूंसोबत जगण्याची संधी प्राप्त करून दिली. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे काय? बंधुभाव. अकॉर्डिंग टू हिम दिस प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. त्यांना असं वाटत होतं, जर भारतीयांना स्वातंत्र्य मिळालं, भारतीय प्रत्येक व्यक्तीला जर स्वतंत्र संधी मिळाली, या स्वातंत्र्य संधीतून ते आपला विकास घडवून आणतील आणि आपल्या विकासाबरोबरच देशाचा सुद्धा विकास घडवून आणतील अशी त्यांना खात्री होती. त्याचबरोबर जर इक्वॅलिटी म्हणजे सर्वांना समानता म्हणजे प्रत्येकाला समान संधी जर मिळाली तर निश्चितच प्रत्येक व्यक्ती आपला विकास करेल आणि आपल्या विकासातून आपल्या देशाचाही विकास घडवून आणेल अशी त्यांना खात्री होती. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने आपापसात चांगले संबंध ठेवून एकमेकांना सहाय्य करून स्वतःही मोठं होणं आणि देशाला मोठं होणं यासाठी फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव या तत्वातून एक चांगल्या प्रकारे एक आपला मजबूत देश घडेल असं त्यांना वाटत होतं. ही इज ऑफ द व्ह्यू दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडून ठेवलेला आहे, हिरो वर्शिप. म्हणजे आपल्या देशात आपण जर आपल्या नेत्यांना फार मोठे हिरो मानले आणि भक्ताप्रमाणे आपण त्यांची पूजा केली तर 100% जी परिस्थिती निर्माण होणार आहे ती कशी असणार आहे? डिग्रेडेशन. म्हणजे परिस्थिती खालावत जाईल. ज्या वेळेस एखाद्या देशातील जनता एखाद्या नेत्याला अगदी देवाप्रमाणे पूजते, एखादा हिरो म्हणून पूजा करते आणि स्वतःला भक्त मानते, अशा वेळेस त्या देशाची अधोगती निश्चित असेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेलं होतं. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ नेशन. आणि जर अशा प्रकारे नागरिकांनी एखाद्या नेत्याची स्वतः भक्त बनून त्या नेत्याची हिरो म्हणून पूजा केली तर निश्चित तो नेता डिक्टेटर बनवू शकतो, हुकुमशाह बनवू शकतो आणि एखादा नेता जर हुकुमशाह बनला तर तो एखाद्या राष्ट्राचा अंत असतो. म्हणजेच कोलॅप्स ऑफ नेशन. ते राष्ट्र गडगडू शकतं, ते राष्ट्र संपू शकतं. आपण अशी उदाहरणं आपल्या शेजारील राष्ट्रात बघितलेलं आहे. नवाज शरीफ नावाचे डिक्टेटरशिप त्या ठिकाणी पूर्ण सत्ता हस्तगत करतात आणि त्या डिक्टेटरशिप
झाल्यानंतर, ते डिक्टेटर झाल्यानंतर, नवाज शरीफ डिक्टेटर झाल्यानंतर, सॉरी नॉट नवाज शरीफ नाही, परवेज मुशर्रफ नावाचे मिलिटरी ऑफिसर होते. ते तिथले पंतप्रधान झाले होते. त्यानंतर त्यांनी काय केलं की सत्ता हस्तगत करून घेतली. ते तिथले डिक्टेटर झाले. त्यानंतर आपण बघितलं की पाकिस्तानची कशी अधोगती झाली. पाकिस्तानची अधोगती इतकी प्रचंड प्रमाणात झाली की त्यांना प्रत्येक साध्या छोट्या सोप्या गोष्टींसाठी विदेशी लोकांवर अवलंबून राहतं. म्हणून एखाद्या नेत्याची जर आपण भक्त बनून जर पूजा केली, त्याला हिरो मानलं, तर निश्चितच डिग्रेडेशन होतं, तो डिक्टेटर बनतो आणि नेशन कोलॅप्स होतं. तर या गोष्टी टाळल्या पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट, व्हॉट मस्ट वी डू? समजा आपल्याला जे सुदैवाने आज डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही मिळालेली आहे, तर ते फक्त लोकशाही ॲज अ फॉर्म म्हणून न मानता ॲज अ फॅक्ट म्हणून मानायचं. तर नेमकं आपण काय करायला हवं? फॉर्म म्हणून म्हणजे काय की ती एक फॉर्मॅलिटी नसावी की आपल्या देशात लोकशाही आहे, आणि दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं, असं नको व्हायला की जे सत्ताधीश असतात ते हुकुमशाहप्रमाणेच वागतील आणि नावालाच लोकशाही राहील. असं जर झालं तर त्याला म्हणतात डेमोक्रेसी मेअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट. पण ती जर फॅक्टमध्ये असली, म्हणजे खरोखर समाजातील लोकांना, जेवढा आपला भारतीय समाज आहे त्या समाजातील लोकांना प्रत्येकाला जर खरोखरच लोकशाहीनुसार वागता आलं, त्यांना त्यांच्या हक्क प्राप्त करता आले, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? फॅक्च्युअल डेमोक्रेसी. म्हणजेच बट ऑल्सो इन फॅक्ट, व्हॉट मस्ट वी डू? आपण काय करायला हवं? द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर खरोखर आपल्याला मिळालेली डेमोक्रेसी फॅक्च्युअली अस्तित्वात असणं आवश्यक आहे असं वाटत असेल, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्यांच्या जजमेंटनुसार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कशाला पक्क धरून ठेवलं पाहिजे? कॉन्स्टिट्यूशनला, आपल्या संविधानाला. कारण आपलं संविधान हे अशी एकमेव गोष्ट आहे की जी आपल्याला आपली डेमोक्रेसी जिवंत ठेवेल, डेमोक्रेसी अस्तित्वात ठेवेल आणि डेमोक्रेसीप्रमाणेच हे राज्य चालवलं जाईल. म्हणजे ही आपला देश डेमोक्रॅटिक आहे कशावरून ठरेल? फक्त नावावरून ठरणार नाही, तर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे ते चालत असेल तरच ते ठरेल. म्हणून जर आपल्याला आपला सोशल आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचा असेल, सोशल म्हणजे काय? सामाजिक. इकॉनॉमिक म्हणजे काय? आर्थिक. आपले सामाजिक आणि आर्थिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ध्येय जर पूर्ण करायचे असतील, ते आपण कोणत्या पद्धतीने करायला हवे? आपण कॉन्स्टिट्यूशनल मेथडनेच करायला हवे. आपण संविधानिक पद्धतीनेच करायला हवे. म्हणजे आपण कायद्याने करायला हवे. आपण जर बेकायदेशीरपणे आपली कामं करत गेलो, आपल्या स्वतःसाठी, आपल्या सामाजिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी, आपले आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी, तर एक वेळ अशी येईल की आपण डेमोक्रेसी घालवून बसू. म्हणून कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीने म्हणजे कायद्याच्या राज्याने, कायदेशीर पद्धतीने, संविधानिक पद्धतीने आपण आपले गोल काय केले पाहिजे? अचीव्ह केले पाहिजे. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. एक काळ होता की ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स अवेलेबल नव्हते. म्हणजेच काय? भारत स्वतंत्र होण्यापूर्वी कॉन्स्टिट्यूशनल वे नव्हते, कारण भारताला कॉन्स्टिट्यूशनच नव्हते. आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं, आपली स्वतःची कॉन्स्टिट्यूशन नव्हती. मग आपले जे इकॉनॉमिक आणि सोशल ऑब्जेक्टिव्हज आहेत, म्हणजे आपले जे आर्थिक आणि सामाजिक ध्येय आहेत, जे आपल्याला अचीव्ह करायचे असतात. सामाजिक ध्येयांमध्ये काय असतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळायला हवं, आपल्याला उत्कर्षाची संधी मिळायला हवी, आपल्याला शिक्षण मिळायला हवं. हे सगळे आपले सामाजिक ध्येय असतात. आणि मग हे सामाजिक ध्येय प्राप्त केल्यानंतर आपल्याला आर्थिक ध्येय प्राप्त करायचे असतात. प्रत्येकाला श्रीमंत होण्याची इच्छा असते, प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. त्यात काहीही वाईट नसतं, फक्त ते कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीने व्हायला हवं. परंतु ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनच अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस हे ध्येय अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागत होतं?
अनकॉन्स्टिट्युशनल मेथडचा सहारा घ्यावा लागत होता. म्हणजे असंविधानिक पद्धतीने बेकायदेशीरपणे आपल्याला आपले ध्येय प्राप्त करावे लागत होते आणि आपण त्यावेळेस त्याचं जस्टिफिकेशन पण देत होतो. जस्टिफिकेशन देणं म्हणजे काय, की आपण असंविधानिक पद्धतीने आपले सोशल आणि इकॉनॉमिक गोल अचीव्ह करत आहोत, ते कसं योग्य आहे याचं स्पष्टीकरण देणं, त्याला जस्टिफिकेशन म्हणतात. पण हे जस्टिफिकेशन आपण केव्हा ॲक्सेप्ट करू शकतो, की ठीक आहे बाबांनो, तुम्ही अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने तुमचे सोशल आणि इकॉनॉमिक काय ध्येय मिळवतायत, हे आपण केव्हा मान्य करू शकतो, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात नसते त्यावेळेस. पण कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आल्यावर मात्र आपण हे सगळं कॉन्स्टिट्युशनल पद्धतीनेच करायला हवं. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन, जेव्हा कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ओपन आहे, देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. मग आपल्याला जर संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत, अशा वेळेस आपण असंविधानिक मार्गांचं स्पष्टीकरण द्यायला नको, तशी वेळ आपण येऊ द्यायला नको. आपण कॉन्स्टिट्युशनल मेथडचाच वापर करायला हवा. These methods are nothing but the grammar of anarchy, and the sooner they are abandoned, the better for us. ज्यावेळेस आपण अनकॉन्स्टिट्युशनल मेथडचा उपयोग करतो आणि ते कसं योग्य आहे याचं जस्टिफिकेशन देतो, तर या पद्धतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, ग्रामर ऑफ अनार्की. ग्रामर ऑफ अनार्की म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा गोंधळ, अनाचार आपल्या आजूबाजूला पसरेल आणि कोणीच जर कायद्याप्रमाणे वागणार नसेल तर सर्वसाधारण जनतेला वेठीस धरलं जाईल आणि सर्वसाधारण जनतेला त्यांचे न्याय्य हक्क प्राप्त होणार नाही. म्हणून हे जे अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स आहे, हे आपण काय करायला पाहिजे, ॲबंडन करायला पाहिजे. म्हणजे आपण ते सोडून द्यायला हवेत. द सुनर दे आर ॲबंडन्ड द बेटर फॉर अस. आणि हे ग्रामर ऑफ अनार्की किंवा अनकॉन्स्टिट्युशनल मेथड ज्यांचं कधी काळी आपण जस्टिफिकेशन करत होतो, कॉन्स्टिट्युशनल मेथड्स उपलब्ध झाल्यानंतर आपण ते ठेवायचे नाही, सोडून द्यायचे. द बेटर फॉर अस म्हणजे तेच आपल्यासाठी काय आहे, चांगलं असेल. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institutionals. फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मानलेला आहे आणि खरोखर प्रत्येक काळात याची गरज असते. आपण अत्यंत साधे सिंपल लोक असतो. राजकारणी लोक अशा गोष्टी तयार करतात की ते फार महान असतात, महान काम करतात. आपण त्यांच्यावर भरोसा ठेवतो आणि साध्या सिंपल छोट्या ज्या आपल्या गरजा असतात त्यासुद्धा आपल्या भागत नसतात, तरीसुद्धा आपण अंधपणे कुठल्याही सरकारवर विश्वास ठेवत असतो आणि त्याचा प्रचंड वाईट परिणाम होत असतो. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्ट्युअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल. आता जॉन स्ट्युअर्ट मिल नावाचे एक मोठे तत्त्वज्ञानी होऊन गेले, अत्यंत विद्वान व्यक्ती होऊन गेले. त्यांनी सर्वांना एक कॉशन म्हणजे काय, अत्यंत काळजीपूर्वक वागायला सांगितलेलं आहे, सावधानता बाळगायला लावली. कोणती सावधानता बाळगायला लावलेली आहे, ही दुसरी गोष्ट आपण शिकत आहोत. कॉन्स्टिट्यूशनच्या महत्त्व समजल्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, जी सावधानता आपण बाळगायला हवी, त्याबद्दल आपल्याला कोणी माहिती दिली, जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विद्वानांचा अभ्यास केलेला आहे, त्यात जॉन स्ट्युअर्ट मिल यांचा सुद्धा समावेश आहे. काय सावधानता बाळगायला सांगितली होती जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी? त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, टू ऑल म्हणजे आपल्या सगळ्यांना. आपण म्हणजे कोण, की हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, ज्यांचा इंटरेस्ट आहे की आपण डेमोक्रेसी सांभाळली पाहिजे, डेमोक्रेसी वाचवली पाहिजे, असा ज्यांचा इंटरेस्ट आहे. या वाक्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की असा इंटरेस्ट प्रत्येकाचाच असायला हवा. आपण अत्यंत आनंदाने सुखाने जे जगत आहोत, कुठल्याही प्रकारचं आपल्यावर बंधन नाही. आपण कोणते कपडे घालावे, आपण काय खावं, आपण काय प्यावं, आपण कोणती नोकरी करावी, आपण कोणता व्यवसाय करावा,
याचं आपल्यावर आज बंधन नाही. त्याचं कारण काय आहे की आपल्या देशात डेमोक्रेसी आहे. म्हणून ज्यांना याचं महत्त्व कळलेलं आहे ते इंटरेस्टेड असतील. पण प्रत्येकाने याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये इंटरेस्टेड असायलाच हवं. एकदा की तुम्ही मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये इंटरेस्टेड असाल तर त्यांनी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सावध राहण्यासाठी. कोणी? जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी. काय? नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. कितीही महान व्यक्ती असला, आपला नेता कितीही महान व्यक्ती असला तरी त्याच्या पायाजवळ आपण आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायचं नाही. नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. कितीही महान व्यक्ती असला तरी त्यांच्या पायाजवळ आपण आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायचं नाही. ऑर ट्रस्ट हिम विथ पॉवर्स, किंवा त्याला जी पॉवर मिळालेली, सत्तेची पॉवर मिळालेली आहे त्याच्यावर 100% विश्वास कधीही ठेवायचा नाही. म्हणून कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक महत्त्वाचं घटक असतो तो म्हणजे विरोधी पक्ष. आणि सत्ताधारी पक्ष काय करत असतो? विरोधी पक्षाला बदनाम करत असतो. कशासाठी बदनाम करत असतो विरोधी पक्षाला? कारण विरोधी पक्ष जर कमजोर झाला आणि सत्तेतील लोक जर पॉवरफुल झाले तर ते काय करतील? एक दिवस डेमोक्रेसी नष्ट करून टाकतील, या देशाचे डिक्टेटर्स बनतील. आणि या देशाचे जर डिक्टेटर्स ते जर बनले तर आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला कुठेही न्याय मागण्याची जागा उरत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्यावर लादली जाते आणि प्रत्येक गोष्ट आपल्यावर जर लादली गेली तर त्या ठिकाणी स्वातंत्र्य राहत नाही. म्हणून जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी सांगितले कितीही महान व्यक्ती असला तरी त्याच्या पायाखाली आपण आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायचं नाही आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकायचा नाही. ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स. का? तो सत्तेत असताना त्याच्यावर जर विश्वास टाकला तर काय होईल? विच एनेबल हिम टू सबवर्ट द इन्स्टिट्यूशन्स. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय? उदाहरणार्थ कॉन्स्टिट्यूशन ही महत्त्वाची इन्स्टिट्यूशन आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी येतात? कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्याय प्रणाली येते, कारण न्यायालय ही स्वतंत्र असायला हवी. त्यानंतर रिझर्व्ह बँक येते, ते स्वतंत्र असायला हवं. CBI सारख्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स असतात, पोलीस खातं असतं, हे स्वतंत्र असायला हवे. हे जर स्वतंत्र असलं तर आपण त्यांच्याकडे न्याय मागायला जाऊ शकतो. पण जर आपण अंधपणे एखाद्या नेत्यावर, एखाद्या पक्षावर पूर्ण विश्वास टाकून दिला तर काय होऊ शकतं? तो पक्ष, तो नेता, या ज्या सगळ्या न्यायव्यवस्था आहेत, या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, पोलीस खातं असेल, CBI असेल, न्यायालय असतील, यांची पॉवर कमी करून टाकतात. ते यांचे पंख छाटून टाकतात. यांचे पंख जर छाटले तर आपल्याला कधीही न्याय मिळू शकत नाही. म्हणून जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी अत्यंत मोलाचा संदेश देऊन ठेवलेला आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचला, की नेता कितीही मोठा असला तरी त्याच्या पायाशी आपण आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायचं नाही. त्याच्या सत्तेत 100% विश्वास ठेवायचा नाही. नाहीतर आपल्याच इन्स्टिट्यूशन, देअर इन्स्टिट्यूशन्स म्हणजे आपल्याच इन्स्टिट्यूशन ज्या आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या कामाच्या आहेत, त्या तो नष्ट करून टाकेल. आणि त्या नष्ट करण्यासाठी आपल्यालाच चुकीचं मार्गदर्शन करेल की या संस्था कशा चुकीच्या आहेत, या संस्था कशा वाईट आहेत. मग भोळे भाबडे लोकंसुद्धा काय करतात? त्यांच्यावर विश्वास टाकायला सुरुवात करतात की खरं सांगतायत, हे आपले महान नेते आहेत, हे सांगतायत म्हणजे बरोबरच असेल. पोलीस खातं आपल्यासाठी चांगलं नाही, CBI आपल्यासाठी चांगलं नाही, न्यायालय आपल्यासाठी चांगले नाहीत. अशा पद्धतीने आपणसुद्धा त्यांच्या होला हो मिळवलं. त्यांच्यावर जर 100% विश्वास टाकला तर असे नेते आणि असे पक्ष काय करतील? आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या इन्स्टिट्यूशन्स सबवर्ट म्हणजे नष्ट करू शकतात. फार महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. देअर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफलॉंग सर्व्हिसेस टू द कंट्री. ज्या लोकांनी आयुष्य घालवलं आणि संपूर्ण आयुष्य जनतेच्या हितासाठी डिव्होट करून टाकलं, अशा माणसांबद्दल आपण ग्रेटफुल असण्यात वाईट नाही.
आपण त्यांचे कृतज्ञ असलोच पाहिजे, कारण त्यांनी खरोखर आपलं जीवन व्यतीत करून दिलेले, पूर्ण डिव्होट करून दिलेले, त्यांची सर्व्हिस त्यांनी देशासाठी, जनतेसाठी वाहून घेतलेली. त्यांच्याबद्दल आपण ग्रेटफुल म्हणजे काय, आभारी राहायलाच हवं, कृतज्ञ असायलाच हवं. बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. पण आपण हे लक्षात ठेवायला हवं की त्यांनी जे काम केलं आहे आपल्यासाठी, त्यांनी जे महान कामं केलेलं आहे आणि त्याच्यासाठी जर आपण ग्रेटफुल असू तर त्याला लिमिट असायला हवं. आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवायला नको, आपला सन्मान गहाण ठेवायला नको, आपलं पावित्र्य गहाण ठेवायला नको, आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायला नको. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियॉट डॅनियल ऑकनल, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. अजून एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, अत्यंत महान आयरिश पॅट्रियॉट म्हणजे काय, महान राष्ट्रभक्त. आयर्लंड देशातील महान हे देशभक्त होते कोण, डॅनियल ऑकनेल. काय केलं यांनी एक मोलाचा संदेश देऊन ठेवलेला आहे लोकांना. कोणता, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. जगातला कोणताही व्यक्ती एखाद्याचा कृतज्ञ असणं वाईट नाही, पण इतकंही कृतज्ञ नसावं की आपला सन्मान विकून टाकावा, आपला सन्मान समोरच्याच्या पायाखाली गहाण ठेवून द्यावा. एवढ्या वाईट प्रमाणात कोणीही कुणाचं कृतज्ञ असू नये. त्याचबरोबर हे मॅनबद्दल म्हणजे पुरुषांबद्दल सांगितलं आहे, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी. किंवा कुठल्याही स्त्रीने समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता दाखवताना एक लिमिटमध्येच कृतज्ञता दाखवावी. आपलं पावित्र्य घालवून आपल्या पावित्र्याच्या किमतीवर ती कृतज्ञता नसावी. कृतज्ञता असावी पण आपलं पावित्र्य शाबूत ठेवून असावी. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि एखादं संपूर्ण राष्ट्र एखाद्या व्यक्तीचं कृतज्ञ असेल, आभारी असेल, तर त्याने इतकंही आभारी, इतकंही थँकफुल नसावं. ग्रेटफुलचा मिनिंग काय, थँकफुल, की आपलं स्वातंत्र्यच घालवून बसावं. म्हणजे स्वातंत्र्याच्या किमतीवर कोणत्याही राष्ट्राने कुणाचंही इतकं कृतज्ञ राहण्याची आवश्यकता नाही. This caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे जे तत्व आहेत आपल्या देशासाठी जास्त महत्त्वाचे वाटत आहेत इतर देशांपेक्षा. कारण इतर देशातील लोक खूप जागृत आहेत, ते त्यांच्या हक्कांसाठी जागृत आहेत. ते कुठल्याही नेत्याला इतकं महान मानत नाही की स्वतःचा न्याय, स्वतःचे हक्क सोडून देतील. म्हणजे खूप जागृत आहेत विदेशातील लोक. अगदी 1891 साली जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, ते 1956च्या आसपास त्यांची डेथ झाली. आणि एवढ्या जुन्या काळात सुद्धा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे विदेशी लोकांचा, तर त्यांच्या काय लक्षात आलेलं आहे की विदेशी लोक आपल्या न्याय्य हक्कांसाठी खूप जागरूक आहेत. ते आपल्या महान नेत्यांच्या पुढे आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवत नाही, आपला सन्मान गहाण ठेवत नाही, आपलं पावित्र्य गहाण ठेवत नाही. त्यामुळे इतर देशांपेक्षा या गोष्टी आपल्या देशासाठी जास्त आवश्यक आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतायत. का बरं सांगावं लागत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की या गोष्टी आपल्या देशासाठी जास्त आवश्यक आहेत? This caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. For in India, कारण भारतात भक्ती or what may be called the path of devotion or hero worship plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. त्याचं कारण सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात पॉलिटिक्समध्ये जे नेते असतात त्या नेत्यांची पूजा करणाऱ्या भक्तांची संख्या खूप जास्त असते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भक्ती केली जाते आणि सुरुवातीपासून लहानपणापासूनच हे संस्कार दिले जातात की भक्तीचे संस्कार दिले जातात, श्रद्धेचे संस्कार दिले जातात. मग यातून काय होतं की एक वेळ असं येतो की आपण आपला सन्मान, आपले न्याय हक्कसुद्धा गहाण ठेवायला तयार होऊन जातो. ही आपल्या संस्कृतीची काळी बाजू आहे. कोणती, की आपल्या न्याय हक्कासाठी आपण आपला न्याय हक्क किंवा आपलं स्वातंत्र्य किंवा आपला सन्मान आपण हिरो वर्शिपच्या नादात दुसऱ्याच्या पायी टाकून देतो.
ही आपली संस्कृतीची काळी बाजू आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिरो वर्शिप आपल्या देशासाठी अजिबात चांगलं नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्या देशात भक्त बनणं, नेत्यांचं भक्त बनणं आणि स्वतःचं वाईट करून घेणं, स्वतःचा सत्यानाश करून घेणं. इतर देशांमध्ये हिरो वर्शिपचं जेवढं प्रमाण आहे त्याच्या कैक अधिक प्रमाणात इन मॅग्निट्यूड म्हणजे कैक अधिक प्रमाणात अनइक्वल्ड म्हणजे आपल्या इतकी भक्ती हिरो लोकांची म्हणजे पॉलिटिकल नेत्यांची भक्ती इतर देशांमध्ये अजिबात केली जात नाही. अगदी आजूबाजूने ते नेते गेले तरी त्यांना सर्वसामान्य मनुष्य मानलं जातं. आपल्या देशात एखादा नेता वगैरे जरी आला, एखादा सेलिब्रिटी आला तर किती गर्दी होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यावरून लगेच लक्षात येईल की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 100% खरं बोलत होते की आपल्या देशात हिरो वर्शिप खूप आहे. म्हणजे नेत्यांचे किंवा सेलिब्रिटींचं खूप कौतुक केलं जातं. आपल्याकडे तर काही काही कलाकारांचे मंदिरंसुद्धा बांधले जातात. आपल्याकडे तर काय काय होऊ शकतं, कोणाची भक्ती केली जाऊ शकते, कोणाचे मंदिरं बांधले जाऊ शकतात, काहीच सांगता येणार नाही. आणि हे सगळं आपल्यासाठी अन्यायग्रस्त असतं हे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशाची चिंता वाटते आणि आपल्या देशात या गोष्टी नसाव्यात असं त्यांना वाटतं. इतर देशांच्या तुलनेत त्या आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण हा पाठ संपवतो. पुढचा भाग घेऊन येईल उरलेला लेसन पुढच्या भागात. थँक यू.